घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। बाबांचा फोन? गॅरी काय झालं? कोणाचा फोन आहे? उचल ना फोन। नाही नको, का काय झालं? बाबांचा फोन आहे। अरे मग उचल ना फोन, घाबरतोस काय? नाही नको ना, मला आत्ता ना नाही बोलायचं त्यांच्याशी, ते उगीच कटकट करतील, म्हणजे मला आत्ता नको आहे हे सगळं। अरे असं का केलंस? काय घाबरतोस रे उगाच? बोल ना त्यांच्याशी स्पष्ट। त्यांना राधिकाबद्दल कळलं असेल, तर राधिकाने फोन करून सगळं पचकलीच असेल ना ती। हो, तसंही तिला सगळ्यात चुगल्या करायची सवयच आहे। ए लास्ट टाइम पण तू तिला बाहेर काढलं होतंस तेव्हाच आले होते ना आई बाबा? नाही तेव्हा जाऊ दे ना, सोड ना तू। ए यार तू असं मूड ऑफ नको करू ना, एक तर माझा इतका चांगला मूड होता आणि त्यात तुझ्या बाबांचा फोन आला आता। प्लीज आता माझा मूड ऑफ करू नको ना। ए सोना, तुझा टेन्स चेहरा पाहिला की माझाही मूड ऑफ होतो। प्लीज स्माइल फॉर मी। हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी येते ना तुझ्या घरी, मी आता सगळं ठीक करेन, ओके? ए शनाय ऐक ना, व्हॉट? तू ये माझ्या घरी, पण मला जरा 2 दिवसांचा वेळ दे ना प्लीज। म्हणजे तू येच घरी, पण जरा 2 दिवसांनी ये ना। हवं तर मी येतो तुला घ्यायला। पण आज काय प्रॉब्लेम आहे? अच्छा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। मी अजून सोसायटीमध्ये पण सांगितलेलं नाहीये, परत बऱ्याच गोष्टी आहेत, आय एम कम्प्लिटली मेस्ड अप। मला सगळं सेटल करू दे आणि मग तू येच ना घरी प्लीज। अरे पण 2 दिवसांनी ती भक्ती येऊन डोकं खाईल माझं, त्याचं काय? तर तुला वाटतं तेवढं ते सोपं नाहीये, त्याने मी तुला आत्ता घरी नाही घेऊन जाऊ शकत। मग इथे कशाला आलास? कशाला भेटतोस मला? सोड यार, मी एकतर एवढी छान तयार झाले होते तुझ्यासाठी। मी आयुष्यात पहिल्यांदा साडी घातलीये यार, आय मीन नेसली आहे साडी, आणि तू इथे येऊन मला म्हणतो मी तुला घरी नाही नेऊ शकणार। सी यार, तू असं कसं वागू शकतो माझ्याशी? शनाया बच्चा प्लीज काम डाऊन, शांत हो ना तू, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी। अगं एकतर अजून राधिकाबद्दलचा डिसिजन झालेला नाहीये, म्हणजे अजून डिवोर्स फाईल झालेलं नाहीये, ते सगळं प्रोसेसमध्ये। आई बाबांचे फोन येत आहेत, ते विचारतायत आणि लाख कटकटी आहेत ग, सगळी मेस झाली आहे। हे सगळं क्लिअर करतो आणि प्रॉमिस मी तुला स्वतः घेऊन जाईन। प्रॉमिस? पक्का प्रॉमिस। ठीक आहे, मग आता मूड ठीक करण्यासाठी कुठेतरी बाहेर जाऊया। बाहेर जाऊया? हा। म्हणजे तुझ्या बरोबर मी आत्ता? का? काय प्रॉब्लेम आहे? अगं प्रॉब्लेम म्हणजे तुझ्या वॉचमनने मला आता पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनवून आलो तरी पकडलं, परत जाताना पाहिलं तर। हे चल रे, काही फरक पडत नाही, आणि तशी मी सोसायटी सोडणार आहे ना लवकरच, सो आय हँडल इट, नो बिग डील। चल ना। अगं चल ना। तू हॅलो
नानाजी, मी राधिका बोलून राहिली. राधिका? अगं भारती, लवकर ये. अगं राधिकाचा फोन आहे. अगं बाई, हो का? मला द्या फोन. अगं राधिका, काय ग? अगं आम्हाला न सांगता अशी तू एकदम घर सोडून गेलीस. आम्ही किती काळजी करत होतो माहितीये. नानाजी, सकाळी सकाळीच निघाले ना. म्हटलं तुम्हाला कशाला उगीच डिस्टर्ब करा. त्यातनं तुमच्या झोपायच्या उठायच्या वेळा ठरलेल्या. अगं ते काय महत्वाचं आहे का? पण तू एकदम आम्हाला न सांगता निघून गेलीस काय? मला सांग, तू खरंच बतावून गेलीस की गुरुनाथने तुला घराबाहेर काढलंय? नाही नानाजी, ते भाऊ बिझी ना आज, म्हणून दादाकडे आले. अगं राधिका, काय झालं ते आम्हाला माहितीच आहे. आमच्यापासून काय लपवतेस तू? नाही नानाजी, असं नाही. मी इथे आले, त्यांनी मला काही घरातनं बाहेर नाही काढले. माझीच चालली आली. ते म्हणजे 4 दिवस इथे आले तर दादालाही बरं वाटेल ना म्हणून. आणि हे पण जरा शांत होतील. खूपच रागवलेत माझ्यावर. अगं पण त्याचं रागवणं चुकीचं आहे. खरं तर तू रागवलं पाहिजेस त्याच्यावर. नानाजी, ते रागवले काय, मी त्यांच्यावर रागवले काय? शेवटी काय होणार आहे? भांडणच ना. आणि मला तरी आता भांडण करायचं नाही. भांडण केलं तर माझ्या संसाराला आणखीन तडा जाईल. नानाजी, मला हे सगळं विसरून नव्याने संसार सुरू करायचा आहे. आणि आता तरी वेळ हाच त्याच्यावरती उपाय आहे. म्हणून मी त्यांना विचार करायला वेळ दिलाय. ते खरंच आहे ग राधिका, पण हे असं सगळं होईल का ग? मला तरी आशा आहे नानाजी. नानाजी, हे सगळं नीट होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. तुम्ही ताबडतोब इकडे यायचं. काय राधिका आणि गुरुनाथ मध्ये थोडे प्रॉब्लेम झालेत. प्रकरण थोडस गंभीर आहे. इथे येऊन सॉल्व्ह केलं तर जरा बरं होईल. नानाजी, नानाजी. हॅलो. हा, ऐकून राहिले ना तुम्ही? हे सगळं नीट होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. काही सांगितलं नाही ना कुणाला? नाही. नानाजी, आणि सोसायटीचा तो सामूहिक फराळाचा कार्यक्रम आहे ना, तो कॅन्सल करू नका. एवढ्या मेहनतीने आपण केलं सगळं, कार्यक्रम झालाच पाहिजे. अगं पण त्यासाठी तू इथं हवीस राधिके. अगं तूच हे सगळं केलं आणि तूच आम्हाला सोडून गेलीस. हो नानाजी, मी कायमची थोडीच गेलीये. येईनच ना परत. पण फराळाचा कार्यक्रम मस्त झाला पाहिजे. हो करू. काळजी करू नकोस तू. हो जरा हे बघ, हे नानीशी बोल जरा. बोलायचंय तिला. घे. हॅलो राधिका, कशी आहेस बाळा? तुझी तब्येत चांगली आहे ना? सर्दी, खोकला, ताप असं काही नाहीये ना तुला? आणि हे बघ, जास्ती विचार करू नकोस. तुला माहितीये ना, जास्ती विचार केलास तर मग ब्लड प्रेशर वाढतं. आणि ब्लड प्रेशर वाढलं की मग हार्ट अटॅक पण येतो. त्रास होतो त्याचा मग. आणि नानीजी, असं काहीच नाहीये. ते शांत आहे. आणि आता तुम्ही पण शांत व्हा. अगं काळजी वाटते ग बाळा. नानीजी, मला पण खूप आठवण येऊन राहिली तुम्हा सगळ्यांची. मग परत येतेस का? मी नानाजींशी बोलले. सगळा प्रॉब्लेम मिटला ना
नाहीये. अगं तू कोण? हो हो, तूही काळजी घे. अथर्वची पण काळजी घे. हा, ठेवते आता फोन. काय ग? तुला काय म्हणाली? म्हणाली की सगळं सुरळीत होईल. पण का हो, तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय? अगं, मला म्हणाली की कोणाला काही सांगू नका झालंय ते, पण मी आधीच गुरुच्या बाबांशी बोलून बसलो. नाही, त्यांना सांगितलं ते बरंच केलं तुम्ही. आता कुणाला सांगू नका म्हणजे झालं. भारती, राधिकेला कळलं म्हणजे? तुम्ही चांगल्या उद्देशाने सांगितलं की नाही. आणि मला खात्री आहे गुरुनाथचे आई वडील आले ना की ते काही ना काही मार्ग काढतीलच. आणि राधिकाला कशाला कळायला पाहिजे आपण त्यांना सांगितलं म्हणून? उगाच तिच्या डोक्याला कशाला त्रास? पण मला काळजी वाटते ग. आता त्या गुरुनाथचे आई वडील आले इथे तर अजून काय रामायण होईल याची. अरे बाप रे, बरं झालं त्या वॉचमनला तू बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलंच, नाही तर आज काय माझं खरं नव्हतं. बेबी क्या बोला था मैंने? केलं की नाही मॅनेज? तूच ग तूच. आय नो. ए, तुझ्यासाठी एक गंमत आहे. काय आहे? गिफ्ट आणलं तू? येस, ऑफिसने सगळ्यांना दिली, माझं तुला. यू चीपो. मला ऑफिस मधलं गिफ्ट नकोय, मला दुसरं गिफ्ट हवंय काय. अगं पण गिफ्ट द्यायला तुझा काही वाढदिवस पण नाहीये, सो. वाढदिवसाचं नाही रे, ते दिवाळी आहे ना आत्ता. मी असं ऐकलं होतं की पाडव्याला आपल्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देतात. हॅलो, पाडव्याला गर्लफ्रेंडला नाही, बायकोला गिफ्ट देतात. मग काय झालं, मी तुझ्या बायकोसारखीच आहे ना. आय मीन त्या गुड फॉर नथिंग सारखी बोर नाही आहे. आय एम वे बेटर दॅन दॅट. बट मी तुझी एकुलते एक गर्लफ्रेंड आहे ना, प्लीज मला हवंय की. अगं शनाया, पण तुला तर हे सगळं आवडत नाही ना. तू तर मॉडर्न विचारांची. आणि अरे पाडव्याचं निमित्त आहे फक्त, मला गिफ्ट हवंय ना. पण अगं पण म्हणजे प्लीज प्लीज. बरं, देईन तुला गिफ्ट. ओके, ये गुड. पण त्याच्या आधी मी तुझ्यासाठी काहीतरी मागवलंय. तुझं वॉलेट दे. वॉलेट? हे घे, ऑनलाईन मागवलंय. हे काय? न्यू वॉलेट. अगं पण आता या वॉलेटमध्ये ठेवण्यासाठी काही पैसे आणि कार्ड शिल्लक ठेवणार आहेस की तेही ऑनलाईन शॉपिंगमध्ये उडवणार? ऑफकोर्स ठेवणार आहे. आता तुझे पैसे आणि माझे पैसे सारखेच आहेत ना, आपण ते जपून वापरूया. रिअली? सनाया, तुझ्यासारखी गर्लफ्रेंड मला मिळाली ना, आय एम सो लकी. आय स्वेअर. चला निघायचं. हो. सध्या याच्याशी चांगलंच वागावं लागेल. आता याचा काय भरोसा, कधी सोडून जाईल राधिकासाठी मला. सनाया. हो आले. या रेवती, टेल मी. हाँ जेनी, अगं एक बॅड न्यूज आहे. व्हॉट? गुरुनी राधिकाला घरातून बाहेर काढलंय. व्हॉट? हो. कधी? काय माहिती. अगं ती कुणाला काही न सांगता कधी निघून गेली ना, हेच कळलं नाही आम्हाला. नो, हे असं व्हायला नको होतं. आपण किती प्रयत्न केला, पण हे सगळं इतकं हाताबाहेर जाईल हे वाटलंच नव्हतं ग. तू या सगळ्यात आम्हाला खूप मदत केलीस ना, म्हणून तुला कळवावंसं वाटलं, म्हणून मी फोन केला तुला. थँक्स. पण रेवती, इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज. राधिका मॅमचा पत्ता लागला तर मला प्लीज सांगा. हो हो, नक्की सांगते. ओके. हां, बाय. मॉर्निंग. मॉर्निंग सर. मॉर्निंग. हे काय ऑफिस एकदम आज सुनं सुनं का वाटतंय? भाऊबीज आहे म्हणून सगळ्यांनी सुट्टी घेतली की काय? अहो नाही तर काय सर, उगाच एखाद्याला वाटायचं भाऊबीजेच्या दिवशी जर आपण ऑफिसमध्ये गेलो तर एखादी बहीण येईल आणि आपल्याला हो वाळेल. जेनी,
आणि काय झालं? आनंद सर, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम? सर ऍक्च्युली तर गुरु सरांनी राधिका मॅमला घराबाहेर काढलंय. काय? येस सर. कोणी सांगितलं तुला? तर रेवतीचा कॉल आला सर. नेबर रेवती हा त्यांनी सांगितलं. तर मला फार वाईट वाटतंय. सरांनी असं करायला नको होतं. तुम्ही त्यांना समजावून का नाही सांगितलं? मी त्याला खूपदा समजावलाय, तो समजतच नाही. त्या क्षणाचं प्रेमाचं भूत आहे ना त्याच्या डोक्यावर, तो काय उतरणार नाही. खूप मोठी चूक केली आहेस या, कळेल त्याला एक दिवस, कळेल. पण राधिका बाई असं नको करायला होतंस यार. हो, आता राधिका मॅडम घराच्या बाहेर गेल्या म्हटल्यावर शनाया मॅडम तर गुरु सरांच्या घरी कधीही जातील. सॉरी सर, शनाया मॅडमला तर मोकळीतच मिळाली ना आता. म्हणून आनंद सर आता काय होणार? काहीच कळत नाही. पण ही न्यूज जर गुरुच्या आई बाबांना कळली ना, खूप मोठा राडा होणार, खूप मोठा. रेवती, अगं थोड्या दिवसात येणारच होती मी. तुला माझ्याशिवाय करमत नाही म्हणून लगेच भेटायला आली का? तुला काय वाटलं? हे सगळं कळल्यानंतर मी शांत बसून राहणार होते? तुझी साधी चौकशी करणार नव्हते मी. गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं हे कळलंय मला. तू कोणालाही काहीही न सांगता न कळवता निघून गेलीस म्हणून आम्हाला हे कळणार नव्हतं असं वाटलं तुला? हे बघ राधिका, अशी खचून जाऊ नकोस. थोडं धीराने घ्यायला हवं ना. दुसरा काही पर्याय आहे का माझ्याकडे? कशी समजूत काढू तुझी? ह्या परिस्थितीवर कोणाकडे काहीच उत्तर नाहीये. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीवर काळ हेच औषध असतं. तुलाही तुझा मार्ग सापडेल. हो, पण आता या मार्गावर मला एकटीनच चालायचं. रेवती, मला दुसरी कसली नाही, मला अथर्वची काळजी लागून राहिली ग. त्याचं सगळं नीट झालं पाहिजे. किती दिवस दादावरती अवलंबून राहू? बरोबर, तू दादा आणि वहिनींना हे सगळं सांगितलंयस ना? म्हणजे तुझ्यात आणि गुरुनाथ मध्ये जे काही झालंय. नाही म्हणजे आता दिवाळी आहे ना, त्यांची दिवाळी कशाला खराब करू? बरं आहे आत्ताच तू आली, घरात वहिनी नाहीये. ती हसती ना तर आपल्याला बोलताही नसतं. राधिका, तरी सुद्धा मला असं वाटतं की तू हे सगळं त्यांना सांगायला हवंस. कारण उगाच कुठून बाहेरून कळलं ना तर विनाकारण ते दुखावले जातील. अगं पण रेवती, मी कसं सांगू दादाला? मी आता त्याला सांगितलं आणि त्याला बहिणीला नाही पटलं तर कुठे जाणार आहे मी? अगं माझ्याकडे ये राहायला. आणि भाऊ आहे ना तुझा, तो अथर्वची आणि तुझी काळजी वाटते की नाही त्याला? असं कसं घराबाहेर काढेल तुला तू? तो पण रेवती, त्याला बघ कसं आणि कुठल्या शब्दात सांगू तेच नाही कळून राहिलं मला. आणि मग काय 2-4 दिवसांनी घरी परत जाऊन गुरुनाथ समोर नाक घासशील? राधिका, स्वाभिमान नावाची काही गोष्ट असते की नाही? पण बिण काही नाही. आता तू सरळ डिवोर्सची नोटीस पाठव त्याला. तुझ्या आणि अथर्वच्या भविष्याची तरतूद त्यानेच करायला हवी. बायको म्हणून ॲल्युमिनीवर तुझा आणि अथर्वचा पूर्ण अधिकार. रेवती, अगं मला यांचे पैसे नकोय, मला यांचं प्रेम हवंय ग. पण आता ते माझ्या नशिबात. मीच कुठेतरी चुकली असेल. असं का वाटतंय तुला? अगं तुला समजून घ्यायला तो कमी पडलाय.
आणि त्याला जे काही करायचं असेल ना ते करू दे. तू असं रडत बसायचं नाहीयेस. तुझा हक्क तुला मिळायलाच हवा. हक्क तो तर मी कधीच गमावला. जेव्हा यांच्या आयुष्यात ते पोरीनं प्रवेश केला ना तेव्हाच गमावलाय मी माझा हक्क. नाही मला तुझी काळजी समजून राहिली रेवती, पण आता मला हे हक्क, डिवोर्स, पैसे या कशाचाच विचार करायचा नाही. मला तर काळजी वाटून राहिली जेव्हा यांच्या आई बाबांना हे सगळं कळेल की यांनी मला घरातनं बाहेर काढले, यांचा कुठल्या तरी बाहेरच्याच पोरीत जीव गुंतला, तेव्हा त्यांना काय वाटेल. आणि